महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। हत्येनंतर त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला आणि मारेकरी फरार झाले। या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक तपास करत अखेर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून या खुनाचा उलगडा झालाय। सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांचा खून केल्याचा तपासात उघड झालाय। एका वैयक्तिक वादातून त्याने सतीश वाघ यांची खुनाची सुपारी दिली असल्याचं समोर आलंय। अक्षय जावळकर असं मुख्य आरोपीचं नाव असून तोच या हत्येचा सूत्रधार आहे। त्यानंच वाघ यांच्या खुनासाठी 5 लाख रुपयांची सुपारी मारेकरांना दिली होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी भाडेकरूसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। पोलिसांनी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, अक्षय जावळकर, विकास शिंदे अशा चौघांना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्यात। सोमवारी सकाळी 9 डिसेंबर रोजी सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। मात्र हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून 4 ते 5 लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्तीने बसवून त्यांचं अपहरण केलं होतं। त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलानं हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी कसून तपास सुरू केला। त्यानंतर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास शिंदवणे घाटात त्यांचा एका निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली। एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचं अशा प्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्नही उपस्थित झालाय। पोलिसांनी तपासादरम्यान एकाच दिवसात तब्बल 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले। अखेर या तपासात पोलिसांना मोठं यश आलंय। त्यांनी अथक तपास करत गुन्हेगारांना अटक केली आहे। त्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी अक्षय जावळकर मुख्य सूत्रधार आहे। तो वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता। मात्र काही दिवसांपूर्वी काही कारणावरून त्याचा वाद वाघ यांच्याशी झाल्यानं जावळकरनं त्यांचा खून करण्याचा कट रचला होता। या खुनातील आरोपी अक्षय जावळकर आणि पवन शर्मा हे दोघे एकाच ठिकाणी काम करायचे। त्याच्या साथीनंच जावळकरनं खुनाचा कट रचत आरोपींना 5 लाखांची सुपारी दिली। कटानुसार सोमवारी सकाळी वाघ यांचं अपहरण केल्यानंतर आरोपीने धावत्या मोटारीत त्यांचा खून केला। त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रानं तब्बल 72 वार करण्यात आले। त्यानंतर त्यांचा मृतदेह निर्जन जागी फेकून देण्यात आला। 4ही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आलेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।